नागपुरात चोरट्यांना पोलिसांचाच धाक उरला नसून चोरट्यांनी देवालाही सोडलं नसल्याचं चित्र आहे। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत मोहननगर परिसरात चोरट्यांनी मंदिरात उशिरा रात्री शिरून दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली। सदर पोलीस ठाण्याअंतर्गत मोहननगर भागात वंजारी मातेचं देऊळ आहे। या मंदिरात चोरी झाली। चोरीची ही घटना रात्री 1:20 घडली, जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद होते आणि पुजारी घरी गेले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराची साफसफाई करण्यासाठी समिती सदस्य मोरेश्वर विपुल यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना दानपेटी तुटलेली दिसली। मंदिराचा सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता सत्य बाहेर आलं। फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत होतं की एक तरुण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो, दानपेटीचे कुलूप तोडतो आणि पैसे घेऊन पळून जातो। मंदिर समितीचे सचिव मोहनराव यादव यांनी सदर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहे। धार्मिक स्थळांना लक्ष्य करणे हे केवळ गुन्हा नसून नागरिकांच्या श्रद्धेवर हल्ला आहे। पोलीस या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत।